कोणासोबत दुश्मनी नाही म्हणून कोणीही लक्षात घ्या. तर विनंती एकच आहे, आमचा मूळ मुद्दा विचार मंचावर आलेले रोहित दादा असतील, अभिजित दिपके असतील, दीपक दादा केदार असतील, माग इथं रविराज भाऊ असतील, सर्वांना विनंती एकच आहे की बाबा आमचा विद्यार्थी संविधानिकरित्या आंदोलनाचं गेल्या भाषण ऐक फक्त जाऊ दे बस. काही फरक पडत नाही सर. झक मारायला 3 दिवस आम्ही थांबा सर. लक्षात घ्या, आपल्याला इथं काही गोष्टी ऐकायच्यात. आपली मूळ मागणी आहे. मला काल पोरं म्हणले की सर याला राजकीय वळण लागू नाही, तर मीही विचार मंचावर सांगलो इथं जे बी लोक आले ते तुमच्या न्याय हक्कासाठी आलेत. ते पार्टीचा झेंडा घेऊन कुठलाही व्यक्ती इथं आलेला नाही, हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर या आंदोलनाची दिशा भरकटली तर आपलं राज्यव्यापी आंदोलन, मला प्रशासनाला विनंती करायची आहे की आम्हाला क्रांती चौकाचं ठिकाण भेटलं नाही, पण जर आमची परीक्षा ऑफलाईन झाली नाही तर आमचं नेक्स्ट आंदोलन हे क्रांती चौकातच असेल. आमची जी कमिटी होती त्या कमिटीला काही समस्या होत्या, काही गोष्टी नवीन होते, त्यांना आंदोलनाची रूपरेषा माहित नव्हती. पण जेव्हा एक कृपया म्हणून बाळांनो विनंती एकच आहे आपल्याला की काय असतं माहितीये का, मागले गर्दा कमी करा. बाळांनो आवाज येत नसेल, फक्त तुम्ही शांत राहा कृपया, आपल्याला एकमेकांचं ऐकता येईल. आणि या ठिकाणी आपण प्रत्येकाला 5 मिनिटं द्यायलो. त्याच्यापेक्षा या ठिकाणी बोलणं महत्वाचं कोणाचं आहे, तर ज्या विद्यार्थ्यावर अन्याय झाला तो माझा भाऊ बोलला पाहिजे, ती माझी बहीण बोलली पाहिजे. या प्रमुख भूमिकेवर मी या ठिकाणी आलेलो आहे. टाळ्या अशा मरेलवाणी वाजायच्या ना, तुमच्या भाऊकी कोणी मिळेल का? आणि दलिंदर आहे, रक्त संसद असलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, बाबासाहेब आंबेडकरांचे विचारधारेचे पाईक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद शहर, पुढे 1 मिनिट ऐका ना. आपल्याला मूळ ज्या मागणी आहे, आपण इथं एकत्र आलो त्याची एकच मागणी आहे. आपल्याला सरकारमधल्या कुठल्या व्यक्तीवर बोलायचं नाहीये. आपल्याला आपली एकच मागणी, ती प्रमुख मागणी आहे, प्रत्येक परीक्षा झक मारून ऑफलाईन घ्या. आणि जर तुम्हाला ती घेता येत नसेल आणि तुमच्या पुढे दम असेल तर 1 तारखेला एका वेळेत एकाच दिनांकाला वेळेत सारखी असताना एकच परीक्षा ऑनलाईन तुमच्या धमक असेल. 4 लाख पोरांसाठी पहिली गोष्ट, ऑनलाईन परीक्षा आपल्याला महाराष्ट्रात कुठंच होऊ द्यायची नाही. आणि जर तुम्ही या टायमाला बिळात बसून बसला तर आपला कार्यक्रम ठोकायला हे लोक तयारच आहेत. पण सध्याचा युवक युवा हो नहीं होते, जो हवा के साथ बदलते हैं, युवा हो होते हैं, साला जो हवा का रोग बदल देते हैं. आपण या ठिकाणी एकत्र आलो म्हणून विनंती एकच आहे, याला गालबोट लागू नाही, याचा फायदा आगळा वेगळा होऊ नाही. म्हणून आपण आपल्या आवाज येत नसेल तर मी तुझ्या कानात येऊन बोलतो. पण ते ड्रोन बाजू करायला झाला, मला व्हायरल झालो पहिलेच. ड्रोन थोडं बाजूला घ्या, ते पोरं वाटायला मी ड्रोन मध्ये आवाज येईना का? हे पोरं 2 मिनिट बाजूला, पोरं इथले बाजूला. रविकांत भाऊ या ठिकाणी आला. इकडे पहा, आपल्याला ज्या ज्या लोकांनी पाठिंबा दिलाय या ठिकाणी प्रत्येकाला विनंती आहे, विचार मंचावर आलेल्या सर्व मान्यवरांना, की बाबा आपण विद्यार्थ्यांच्या वतीनं ऑफलाईन परीक्षेसाठी टीएटी पेपर फुटीच्या बद्दल, पोलीस भरतीच्या वयवाढीबद्दल, पोलीस भरतीच्या पोरांची भरती लवकर झाली पाहिजे, वनरक्षक भरती लवकर झाली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट की ज्या आपल्या मूळ मागण्या आहेत त्या मागण्यावर विचार मंचावर आलेल्या मान्यवरांनी फोकस करावं, ही कळकळीची विनंती आहे. कार्यक्रमाची शेवटची सांगता 5 मिनिटं मी करणार आहे. जे विचार मंचावर लोक आलेत त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. फक्त विचार मंचावरील मान्यवरांना विनंती आहे, हे आमचे भोळे भाबडे लेकर आहेत, गोर गरिबांचे लेकर आहेत. स्टेनोग्राफर जे काही पद बंद केलं तेही पद पूर्वावरत आपल्या मुख्यमंत्री साहेबांना चालू करावं, नसता पुन्हाही आमच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं, हा देखील इशारा इथून तुमच्या वतीने द्यायला.
एक मिनिट लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये ज्या माणसाला देव माणूस म्हणून पाहिलं जातं, सन्माननीय बाळासाहेब शिंदे सरांचं आगमन झालं. सर्वांनी एकदा जोरदार स्वागत करा. सर्वांवरती घ्या. या ठिकाणी लक्षात घ्या, नितेश कराळे सर, खतखत मास्टर कराळे सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. तुम्ही जर शांत बसलात तर बाळांनो आवाज ऐकू येणार आहे. तुम्ही शांत बसल्याशिवाय आवाज ऐकू येणार आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे, आम्ही ही गाडी पलीकडे उभं केली चालते, पलीकडून अशी इकडे तोंड करू. ही जी गाडी आम्हाला अशी तोंड करू द्या इकडं. ही गाडी पलीकडे नव्हताना असं तोंड करू द्या. ही जी गाडी आहे का, ए कॉर्डलेस कितीपर्यंत चालतंय, कॉर्डलेस माईक कितीपर्यंत चालतंय. चला आता आवाज आलाय. आणि जरी येत नसेल तर ज्याच्या जवळ जीव उभी आहे तिला सांग. चला कम टू द पॉइंट. सर्व जणांच्या रूपरेषेनुसार आपण या ठिकाणी बोलणार आहोत. बरोबर बसता का तुम्ही? माझ्यासाठी बसा, माझ्यासाठी बसा विनंती आहे. माझ्यासाठी तरी बसा, माझ्यासाठी तरी बसा. खाली बसा, थोडा खाली बसा. महिला मंडळ बाजूला होता, तुम्ही खाली बसा. ए टाली पलटी व्हायची शक्यता आहे. ए बाळा, तुला मनातून लबी होय, खाली बस. मनातून खाली बस, खाली बस. टालीवरला गर्दा कमी करा प्लीज. ऐका, टालीवरला गर्दा कमी करा. टालीवरला पोरं जे पोरं तरुण आहेत त्यांनी खाली उभे राहा. इथं तर चला आहे या ठिकाणी पहिल्यांदा या ठिकाणी पहिल्यांदा आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी प्रत्येकाला संधी द्यालोय. शेवटी आपल्याला सांगता करायची. या ठिकाणी स्पर्धा परीक्षा क्षेत्रात जे पोरग आहे त्याच्यावर अन्याय झाला आहे. कृपया माझ्यासाठी खाली बसा. ऐका थोडं, आपल्याला मूळ मुद्दा भरपूर ऐका. थोडा आवाज येईल, थोडं खाली बसा. ए तुम्ही शांत राहा रे. ए थोडं शांत राहा, थोडं शांत राहा. परीक्षा ऑनलाईन पाहिजे का? कशी पाहिजे, कशी पाहिजे? मी एक नारा देतो, माझ्या मागून आवाज द्यायचा. मी म्हणेन देवा भाऊ खुर्ची खाली करो. ठीक आहे? अरे ऐका 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 ऐका. निर्णय पोरगा म्हणत आहे का राजकीय बोलू नका. ऐका 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 ऐका. विषय असा आहे का येऊन जाऊन आपल्याला राजकारणापाशीच जा लागते. आणि निर्णय कॅन्सल कोण करणार आहे? तर निर्णय कॅन्सल करायचे पावर देवा भाऊकडे आहे. कोणाकडे आहे? कोणाकडे आहे? हा ठीक आहे. तर मी म्हणेन ठीक आहे. पोलिसांना विनंती करतोय, राजस्थानचे उदाहरण घ्या. इथं समोर कोण ऍक्टिव्हिटी आल्या त्या सांभाळा. इथं येऊन हे कोण बाहेर काढा. हे उचलायला बाहेर गेले, बाजूला होत्या. पोलिसांना सांगतोय विषय असा आहे. नाही नाही नाही, असू द्या असू द्या असू द्या असू द्या असू द्या. आपलेच पोरं आहे. लक्ष द्या. मी वर्धेत आंदोलन घेतलं, बिंदास नारे दिले. ठीक आहे? काही कोणाच्या बापाने भ्यायची गरज. सरकार आपण निवडून दिलं, निर्णय आपल्या बाजूने झाले का नाही? हा ठीक आहे. हा
लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. भगतसिंग सांगून गेले, घर कोई सरकार, भगतसिंगाचं वाक्य आहे, घर कोई सरकार देश के युवाओं के हितों और अधिकारों का सम्मान नहीं करती. घर कोई सरकार देश के युवाओं के हितों का और अधिकारों का सम्मान नहीं करती, तो ऐसे सरकार को खत्म करो या तबाह करो. हे भगतसिंगाचं वाक्य आहे. आणि लक्षात ठेवा म्हणा, या सत्तेत बसणाऱ्या लोकांना आम्ही मतदान केलंय का नाही केलंय? एमपीएससी आम्ही प्रेमाने सांगून राहिलो. आम्ही वर्धा जिल्ह्यात आंदोलन झालं, यवतमाळला झालं, अमरावतीला झालं, आता संभाजीनगरला आहे. तुमची ताकद तुम्ही दाखवली, हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला क्रांती चौकात परमिशन द्यायला पाहिजे होती का नाही? द्यायला पाहिजे होती का नाही? हा, ठीक आहे, ये बहुत अच्छी बात है. तुम्ही म्हणायचं ठीक आहे, पुलिस वाले हमारे, ये बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी बात है, ये बहुत अच्छी बात है. मी म्हणेन देवाभाऊ खुर्ची खाली करो, तुम्ही म्हणायचं ठीक आहे. मी म्हणेन देवाभाऊ एक काम करो, तुम्ही म्हणायचं खुर्ची खाली करो, आराम करो. ठीक आहे, देवाभाऊ एक काम करो, देवाभाऊ एक काम करो, देवाभाऊ एक काम करो. टीईटीचा पेपर फुटला ना, जबाबदार कोण आहे? भुसे साहेब. कोण आहे? हा, भुसे साहेब एक काम करो, भुसे साहेब एक काम करो, भुसे साहेब एक काम करो. एमपीएससीचा पेपर ऑफलाईन, एमपीएससीचा पेपर ऑफलाईन, टीईटीचा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा, टीईटीचा पेपर फोडणाऱ्याला शिक्षा. आपल्या इथं गोविंद पुलाट बी आलाय, गोविंद पुलाट, त्यामुळे स्टेजवर या. याच्यानंतर ठीक आहे, काँग्रेसवर बोलतील. यानंतर लक्षात घ्या, आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये ज्या माणसानं खऱ्या अर्थानं कधी पुढे आला नाही पण मागून खऱ्या अर्थानं कृष्णाची भूमिका केली, ते सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर आपल्यासोबत 2 मिनिटं हितगुज साधले. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांचं स्वागत करा. सर्व विद्यार्थ्यांना मी आश्वासित करतो की एक मिनिट, या लढाईमध्ये तुम्ही एकटे नाहीत, सर्व संचालक तुमच्या सोबत आहेत. सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावू आणि आपला हा लढा सनदशीर मार्गाने आणि शांततेने चालू राहील. मी आपल्या पाठीशी आहे. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सगळ्या बाबतीत सगळे संचालक तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही एकटे नाहीत. आणि ह्या ज्या मागण्या आहेत त्या मुलांच्या रास्त मागण्या आहेत. इथं जे सगळे कर्मचारी आहेत, शासकीय असतील, पोलीस लोक असतील, सगळे असतील, त्यांचे मुलं यांच्यामध्ये आहेत. सगळे एकाच नावातले प्रवासी आहेत, म्हणून त्यांनी पण आम्हाला सहकार्य करावं आणि या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी हे आंदोलन सक्सेसफुल करावं. याला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी. धन्यवाद. कृपया सर्वांना विनंती आहे, आलेल्या सर्व सन्मान्य अतिथींना आपल्याला 2च मिनिटाचा वेळ दिलेला आहे. या 2 मिनिटाच्या वेळेमध्ये आपण विद्यार्थ्यांच्या मागण्या या ठिकाणी मांडायच्या आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या या संविधानिक मार्गाने आपल्याला या ठिकाणी पूर्ण करून घ्यायच्या आहेत. यासाठी कृपया सर्वांना विनंती आहे की आपण बोलत असताना वेळेचं भान ठेवावं, कारण इथं अनेक तज्ज्ञ मंडळी आलेले आहेत आणि विशेषतः सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांचं आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरच्या सर्व आमच्या शिक्षकांचं कौतुक करतो. यानंतर खऱ्या अर्थानं ज्या दिवशी आंदोलनाची रूपरेषा ठरली त्याच्या पहिल्या दिवसापासून आदरणीय रविराज भाऊ सावळे आपल्या सोबत आहेत. मी रविराज भाऊ सावळे यांना विनंती करतो की सर आपण वेळेचं बंधन पाळून या ठिकाणी वावल्या. ठीक आहे, चालेल. यस, परीक्षा ऑफलाईन, परीक्षा ऑफलाईन. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा
परीक्षा की ऑनलाईन करायची आहे? या राज्याची व्यवस्था, या राज्याचं प्रशासन असं झालंय, इथं मटका फुटत नाही पण पेपर रोज फुटताय. यांना लेकरांची स्वप्न विकत असताना लाजा कशा वाटत नसत्या हा मला प्रश्न पडतोय. अरे माझं लेकरू या शहरामध्ये येतं, हे शेतकऱ्याचं लेकरू आहे, पोटाला चिमटा काढतं, एका टायमाला जेवतं, पण अभ्यास अगदी मन लावून करतं, आणि शेवटी परीक्षेच्या आदल्या दिवशी समजतं की पेपरच गळपाटलाय. मग याच्यामध्ये चूक कोणाची आहे? सरकार बिलकुल नाही. याच्यामध्ये चूक आहे ज्या प्रशासनाने ही परीक्षा जाहीर केली होती, ज्या प्रशासनाने या परीक्षेचं नियोजन केलं होतं, त्या प्रशासनामध्येच काही दलिंदर भाडे बसलेले आहेत, ज्यांना फसव्या चाललाय, फसव्या. त्यांच्यावरती सगळ्यात पहिली कारवाई करून या दलिंदरांना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. काय? जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. दुसरी विनंती इथल्या सरकारला आहे, इथला प्रत्येक आयोग हा बुजगावणे, बुजगावणं सरकारचं बुजगावणे. या बुजगावण्यांना बाजूला सारून तुम्हीच काय करा माहितीये का? ते एमपीएससीचा आयोग आहे ना, तो बरखास्त करा, आणि तुम्ही जे पेपर दुसऱ्याला देता का घ्यायला, त्यांनाच द्या की एकदाच. कशाला आमच्या उरावरती बसवलेत का हे? एमपीएससी ची परीक्षा ऑफलाईन होत नाही तोपर्यंत हा विद्यार्थ्यांचा एल्गार असाच होणार. आज आयुक्त आले, उद्या क्रांती चौक असेल, परवा या महाराष्ट्राचं मंत्रालय असेल. विद्यार्थी एकजुटीचं ही आहे क्रांतीची जागा, छत्रपती संभाजीनगर. तुम्ही सर्व एवढ्या ताकदीनं इथं उपस्थित राहिला, या सरकारच्या मनामध्ये धडकी भरायला वेळ लागणार नाही. ही एकजूट कायम ठेवूया आणि लढूया. जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत आपला हक्क आपल्याला भेटत नाही. स्टेनोग्राफरची पदं यांनी गोठवली आहेत, त्या लेकरांची मागणी बऱ्याच दिवसापासून आहे. माझी मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुम्ही जे हे 2-4 विभाग सोडले तर सगळीकडची स्टेनोग्राफरची पदं बंद केलेली इथं ती पूर्ववत करा. लेकरांवरती अन्याय करू नका. एवढं बोलतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब. यानंतर आदरणीय रविकांत भाऊ तुपकर हे आपल्याला मार्गदर्शन करतात. अमोल सर, एक मिनिट. कंत्राटीकरणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा अमोल सर क्लिअर करतील. नंतर रविकांत भाऊ आहेत, दीपक दादा आहेत, अभिजित दिपके आहेत, त्यानंतर रोहित दादा आहेत, आणि इसके बाद मैं खत्म करूंगा लास्ट. धन्यवाद सर. बघा, आंदोलनाच्या पाठसाठी ज्यांनी पाठपुरावा केला ते आमचे अमोल देशमुख सर हे तुम्हाला मार्गदर्शन करतात. जय हिंद विद्यार्थी मित्र. भारत माता की, भारत माता की. 2022 ला कंत्राटीकरण सरकारने केलं होतं. तेव्हा भाऊनी 2023 ला कंत्राटीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 2023 नंतर पुन्हा एकदा कंत्राटीकरण अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे. आपल्या पोरांनी फक्त कंत्राटदारांच्या हाताखाली गुलामगिरी करण्यासाठी आता शिक्षण घ्यावं का? ग्रुप डी ची पदं जवळपास सगळीच्या सगळी विकण्यात आलेली आहे. 36,000 महसूल विभागाचा जो आकृतीबंध होता, 1300 पदं ठेकेदाराला विकण्यात आलेली आहे. आपण शिक्षण घेणाऱ्या पोरांचा या सरकारने आपल्या माघारी सौदा केलेला आहे. तर या विरुद्ध आपल्याला आंदोलन आणखी तीव्र करावं लागणार आहे, नाहीतर इथून पुढे पोरं शिक्षण घेणारच नाही. आणि ही गोष्ट या आंदोलनाच्या स्वरूपातून मी सगळ्यांना म्हणजे सरकारपर्यंत ही गोष्ट आणि हे आंदोलन जे जायलाच पाहिजे की कंत्राटीकरण बंद झालंच पाहिजे. कंत्राटीकरण बंद, कंत्राटीकरण बंद. एसटी भरतीमध्ये 17,450 पदं विकलेली आहेत. 1-2 नाही, 17,450 पदं विकलेली आहेत सगळ्यांच्या नाका घालून. प्रत्येक वर्गासाठी हजार केले. ग्रुप A झालं, ग्रुप B ची ग्रुप A झालं, प्रत्येक वर्गासाठी हजार आणि ग्रुप C ची यानंतर ऐका, एक मिनिट. यानंतर विद्यार्थ्याची जी खेद आहे ती ऐकू द्या ना. बोल.
आणि सर्वप्रथम माझ्या विद्यार्थ्यांना एक सांगणं आहे की विद्यार्थ्यांना एक मिनिट हे माईक घे ते आवाज येत नसेल होते विद्यार्थ्यांना बोलू द्या. अरे अन्याय तुमच्यावर व्हायला आहे, प्रॉब्लेम तुमचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. फक्त प्रातिनिधिक स्वरूपात 1-2 जण बोला, माईक तिकडे नेऊ नका, आपली साऊंड सिस्टीम बंद पडेल. आपल्याला विनंती आहे. माझ्या एक सर्व भावांना एक विनंती आहे की एमपीएससीने आपण जेव्हा प्री एक्झाम पास झालो तर 300 रुपयात आपल्याला मेन्स एक्झाम सगळे सवर्ग द्यावे लागत होते. पण आता प्रत्येक सवर्ग हा 300 ते 400 रुपये केला. असे सर ग्रुप बी साठी 10 सवर्ग असेल तर 10,000 म्हणजे 3 ते 4,000 रुपये एमपीएससीच्या विद्यार्थ्याला मोजावे लागणार आहे. हा निर्णय एमपीएससीने तत्काळ मागे घ्यावा आणि ऑनलाईन पेपर जे रद्द करा आणि ऑफलाईन पेपरची OMR ची जी मागणी आहे ती लवकरात लवकर मान्य. सर आमच्या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे, दादांनी सगळ्यांनी मांडलेली आहे की परीक्षा ही ऑनलाईन न होता ऑफलाईन व्हावी. आणि ऑफलाईन परीक्षा का व्हावी, जेणेकरून हा विद्यार्थी आहे, हा गावापाड्यातला विद्यार्थी आहे, अतिशय गरीब घरातला विद्यार्थी आहे, शिकणारे श्रीमंताचे बोर येतं, गरीबाचे बोर शिकते सर. आणि आमची मागणी याच्यामध्ये राजकीय भूमिका नको, कारण की जर विद्यार्थ्यांचं आंदोलन गेलं तर सरकारला जाग येईल. हा कार्यकर्ता नाही, हा विद्यार्थी आहे आणि ह्या विद्यार्थ्यांना हा गोष्ट आहे, त्यामुळे पाहिजे हीच आमची भूमिका आहे. आणि विद्यार्थी हा कोणाचा कार्यकर्ता नसून तो विद्यार्थी त्याचा हक्क ठरला आहे आणि एवढीच आमची मागणी आहे. परीक्षा ही ऑफलाईन झाली पाहिजे आणि ऑफलाईन. एक मिनिट विद्यार्थी कोणाचा कार्यकर्ता नसेल तर जोपर्यंत हृदयात प्राण आहे, तुमचा भाऊ इथं जिंदा आहे. तुम्ही कार्यकर्ता कसं नाही, कार्यकर्ता तुम्ही महाकार्यकर्ता आहे, मी तुमचा कार्यकर्ता आहे, हे लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मान्य आहे का? आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची एकच विनंती आहे सर, बोलू द्या, बोलू आम्हाला सोन्याची गुऱ्हाळ नको, द्या, बोलू द्या. सोन्याची गुऱ्हाळ नको आम्हाला, आमची लोखंडी गुऱ्हाळ द्या आम्हाला. परीक्षा पब्लिक काय करत माणूस परिस्थितीने मारलेला असले तर चालेल, पण व्यवस्थेने मारलेला नको मित्र. मायकाला उठलं पाहिजे, एकाही मायकाला. आणि आपण शेतकऱ्याच्या अवलादी आहेत, हे लक्षात घ्या. हे आता त्यांच्या दिवसा बदलले पण ते बी तुमच्यामुळं, हे लक्षात घ्या. बोलू नको रे. तुमचा सगळ्यांचा उत्साह बघून आंदोलनाची शिस्त काय असते हे जरा बोलू नका. ते कॅमेरावाला थांबा, कॅमेरावाल्याला उभं राहू द्या, ते दाखवणार नाही तर काहीच आपलं दिसणार नाही कुठं. थांबा 1 मिनिट ऐका. ते बरं एवढा पाऊस होता, चांगली गोष्ट आहे. शेतकरी हवाल दिले, पावसाची गरज आहे. बोलू द्या, रविकांत भाऊ बोलले. हे तुम्ही पुढे थोडं मागा, कृपया थोडं ऐका प्लीज, प्लीज. व्हायचं नाही का, थोडं ऐका. या बागालच्या पोराला दिसत नाही बरोबर. हा चला. पावसामध्ये सुद्धा एकही सैनिक मैदानातून हलता कामा नये, ही ताकद या सरकारला आपल्याला दाखवायची आहे, लक्षात ठेवा. भावांनो, तुमचे सगळ्यांचे चेहरे बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की ही सगळी आपल्याकडची माणसं आहेत, गावाकडची माणसं आहेत. या शहरी पोरांची संख्या फार कमी असेल, लक्षात ठेवा. पण तुमचे चेहरे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं, मला 1977-78च्या आणीबाणीची आठवण झाली. इंदिरा गांधींनी 1977 साली आणीबाणी लावली होती देशामध्ये. जो माणूस सरकारच्या विरोधात रस्त्यावर आला त्याला 2-2 वर्ष तुरुंगात टाकायचे. असं पत्रक घेऊन रस्त्यावर आला तरी त्याला 1.5 वर्ष तुरुंगात टाकायचे. इंदिराजींच्या काळामध्ये बिहारमध्ये दुष्काळ पडला आणि विद्यार्थ्यांनी फीवाढीच्या विरोधामध्ये आंदोलन केलं. विद्यार्थ्यांच्या बिहारच्या आंदोलनाचा वनवा संबंध देशभर पेटला आणि विद्यार्थी आंदोलनाने इंदिरा गांधीचं सरकार घालून या देशामध्ये जनता पार्टीचं सरकार आणण्याचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. विद्यार्थी आंदोलनामध्ये खूप मोठी ताकद आहे. मोरारजी देसाई ज्यावेळी पंतप्रधान झाले त्यावेळी विद्यार्थी आंदोलनानेच ही सगळी क्रांती देशामध्ये घडवलेली आहे. आज विठ्ठल कागणे सरांचं मला मनापासून कौतुक करायचं आहे. त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्रित करून या सरकारच्या विरोधामध्ये, व्यवस्थेच्या विरोधामध्ये जी हिंमत दाखवली त्याचं मला कौतुक करायचं आहे. छत्रपती
परीक्षा जर का सरकारनं ऑफलाईन घेतली नाही तर आज महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने लक्षात ठेवा. पोलीसवाले दादा तुम्ही थांबा, तुम्ही 2 मिनिटं थांबा, यांचं कन्फ्युजन होत आहे. पटकन जा भावांनो. या व्यासपीठावर विचारपीठावर उपस्थित असलेली मंडळी ही सगळी आंदोलनातली मंडळी आहे, रस्त्यावरची मंडळी आहे. ज्या ज्या वेळी आम्ही रस्त्यावर उतरतो त्या त्यावेळी आमच्यावर पोलीस केसेस घालतात. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक नेत्याच्या अंगावर 100च्या पुढे केसेस आहेत. तुम्ही म्हणसाल का रेल्वेत खिसे कापतात काय तुम्ही? नाही, जो गडी मस्ताळला, जो माझावर आला त्याचा माज उतरवण्याचं काम या विचारपीठावरची मंडळी. राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद झाला की एक युगपुरुष जन्माला येत असतो त्याचा उन्माद उतरवण्यासाठी. मोगल माजले म्हणून छत्रपती शिवाजी राजांचा जन्म झाला. अरे इंग्रजांनी मस्ती केली म्हणून महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, क्रांतिसिंह, नाना पाटलाचा जन्म झाला. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या माणसाचा जन्म झाला. लक्षात ठेवा. आणि आज या मस्तवाल सरकारने राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद केला, आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांचं भविष्य अंधारात टाकलं. त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आपल्यातलेच गावखेड्यातले सगळे पोरं जे व्यासपीठावर आहेत, आम्ही सगळे ग्रामीण भागातले शेतकऱ्याचे पोरं आहोत आणि तुमच्यासाठी आम्ही जीव द्यायला सुद्धा तयार आहे, पण न्याय घेतल्याशिवाय थांबणार नाही ही आमची भूमिका आहे. आम्हाला एंडोसल्फान घेऊन मरायचं नाहीये, आम्हाला बेडवर पॅरालायसिस होऊन हार्ट अटॅक घेऊन मरायचं नाहीये, आम्हाला मरायचं पोलिसाच्या बंदुकीच्या गोळीत मरायचंय. ठरवलं. अरे पोलिसाला काय घाबरायचं नाही, हे आपलेच पोर आहेत, हे शेती परवडली नाही. लक्षात घ्या ही परीक्षा. 1 मिनिट, तुम्ही काय काळजी करू नका. नाही, लक्षात घ्या. सर काय म्हणतात आपलाच कार्यक्रम करायला लागलेत. छत्री उडला का रे? छत्री उडला का? अरे छत्री उडला का? फेकाराच्या औलाद नाही. तुम्हाला परीक्षा ऑफलाईन बी पाहिजे, छत्री बी पाहिजे, चालणार नाही. हे पोलीस आपले आहेत, लक्षात ठेवा. यांना शेती परवडली नाही म्हणून हे पोलिसाच्या नोकरीत गेलाय. या राज्यामध्ये 2च माणसं उभ्यानं झोप घेतात, एक म्हणजे घोडा आणि दुसरा म्हणजे पोलीस. यांना ईद बंदोबस्त, यांना दिवाळी बंदोबस्त. मंत्री मुंबईहून चोऱ्या करून आला की पुढे पोलीस गाडी, मागे पोलीस गाडी. यांना दरोडेखोरांना सलाम करायला लागतो. ये आपली माणसं. ये तो अंदर की बात है कि पुलिस भी अपने साथ है, काळजी करू नका. पण पोलीस भावांना एक सांगतो, पोलीस अधिकाऱ्यांना, कुत्र्याला दगड मारलात की कुत्रा दगडाला डसतंय, पण वाघाला दगड मारला की वाघ दगडाला डसत नाही. ज्या दिशेला दगड आला त्याचं ढेर फोडण्याशिवाय हात नाही. लक्षात ठेवा. पोलीस आपल्या अंगावर आले तर पोलिसाला हात लावायचा नाही, पण ज्यांनी आपल्या अंगावर पोलीस पाठवले त्याच्या खुर्ची खाली जाळ लावल्याशिवाय शांत बसा. आणि गडबड करू नका. विठ्ठल कांगणे सरांवर आमचा प्रचंड विश्वास आहे. हा माणूस खऱ्या अर्थाने शाहू फुले आंबेडकर सगळ्याला माणूस आहे. आणि या माणसाने तुमच्यासाठी सगळं डावावर लावलंय. विठ्ठल कांगणे सरांनी सगळं डावावर लावून जर तुमच्यासाठी रस्त्यावर येत असतील तर आमच्यासारखी शेतकऱ्याची पोरं घरात बसू शकत नाही. आणि दुसरी बाजू एक आहे, तुम्ही जर का ऑफलाईन परीक्षा झाली नाही, अरे ते बोलणारच आहे, अजून 2-3 जण बोलणार, ते बोलणार आहेत. हे बाकीचे लोक पाठिंबा द्यायला आले, चूक केली का? जरा दम धरा ना, कळ मारा ना, काही फरक पडत नाही. हे बाकीचे 2-2 मिनिटं बोलणारच आहेत. अरे बाबा नो, ही ऑफलाईन परीक्षा नाही झाली तर तुमचे लग्न बी होणार नाही. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाते, नाकाडव्यानं बरी असली, रव्यानं सावळी असली तर दुकानदाराला, व्यापाऱ्याला जाते, आणि 3 नंबर आमच्याकडे. म्हणजे पोरगी बी हेमाडे, पोरगा बी हेमाडे, लेकरं कशी होतील हेमाडे. माया कुल्लू मुल्लू, बाप उल्लू मुल्लू, दोघांच्या पोटी वानेराचं पिल्लू, ही आमची अवस्था आहे. ही अवस्था जर बदलायची असेल तर तुम्हाला हे आंदोलन मोठं करावं लागेल. मला वाटतं कांगणे सर, पुढचं आंदोलन क्रांती चौकात घ्यायचं का नाही तुम्ही ठरवा, पण पुढचं आंदोलन मुंबईला घ्या. मुंबईला, महाराष्ट्रभरातून माणसं मुंबईला तुमच्या सोबत
लढायची आम्ही तयारी ठेवतो. एवढ्याच या निमित्ताने सांगतो, तुम्ही एकटे नाही, घाबरून जाऊ नका. आम्ही सगळ्या महाराष्ट्रातले तरुण नेते तुमच्या बरोबर आहे, हे मला ठामपणाने इथे सांगायचं आहे. आणि काय काळजी करायची नाही. जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ. वाघ म्हणलं तरी खातोय, वाघ या म्हणलं तरी खातोय. एकदा होईल ना उद्या जो राज्य व्हायची नाही. पण थांबायचं नाही. या निर्धाराने आपण हे करू. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. आतून पेटलो पण हळूवार बोलतो मी. काही विशेष नाही, व्यवहार बोलतो मी. बेमानं जहालेला एक एक लाग ठेचू. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. येत्या नव्या युगाचा निर्धार बोलतो मी. छत्रपती शिवाजी महाराज की. हॅलो हॅलो ए वारसोडा रे. हे बघा थांब. हे बघा इकडे ऐका. थोडस एखादा वक्ता तुमच्या पुढे बोलल्याच्या नंतर थोडस समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचा. यानंतर ज्ञानदेव वराडे सर हे तुम्हाला टीईटीचा पेपर आणि त्या पेपरच्या संदर्भात झालेल्या त्रुटी आणि सरकारच्या चुका याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. ज्ञानदेव वराडे सर कुठे पाठमागत गेले का? बापू सर. त्याच्यानंतर इंग्लंडचे आमचे बापू गायकवाड सर जे नेहमी ज्या ठिकाणी सांगतात असे वराड शब्द पाठमागे. आदरणीय बापू सर. शिक्षक भरती ज्या पद्धतीने घेतली जाते, यामध्ये जसं नीटची एक्झाम घेऊन रीनीट घेतली आहे, ती ऑनलाईन घेतली का अशी की ऑफलाईनच घेतली आहे? रोहित दादा बोलणारच आहेत. इथे ट्रॅक्टरवाले काय गोटे खेळायला मिळाले का? आपला मूळ मुद्दा आहे, ऐका रे, थांबा. आपला मूळ मुद्दा आहे. प्रत्येकाला लक्षात घ्या. आपण 2 मिनिटं वेळ झालो. या ठिकाणी विनंती आहे. पोरं ऐका जरा रे, ऐका ना. पोरं ऐका. या ठिकाणी ऐका. आपल्याला हे मागले रे, मागा कमी करा. पुढं ट्रॅक्टरवाले कमी करा. पोलीस प्रशासन सागर सर, हे ट्रॅक्टरवाले मागली पब्लिक कमी करा थोडी. हे पोरं लक्ष द्या. यानंतर झालं का? स्टेनोग्राफरचा मुद्दा मी राजा इथे कोण नका छातीवर. स्टेनो नाव. ओके, स्टेनो नाव माझ्या छातीवर आहे. आणि यानंतर लक्षात घ्या. त्रिशूल भाऊ एक मिनिट. पण चला यानंतर कितीही पाऊस आला तरी कोणी छत्र्या गित्र्या उघडू नका. आपला बाप तिकडे वावरात भिजत आहे. लय लांबून आलेले आहे. आणि मी तुमच्या संभाजीनगर मध्ये धसल्या थोडस शॉक झालो की बाबा काय बरोबर जर आपल्या आजूबाजूला फार एखादा आतंकवादी आहे काय मारण्याचे पलछ नाही कोणी पाठवले काय आपण नंतर विचार करू. झालं असं की उघड्यापाशी नागडं गेलं, रातभर युवानं मेलं. अशी गप आज देशातल्या आणि राज्यातल्या विद्यार्थ्यांसोबत मास्तर लोकांवर पण आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगून ठेवलंय की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि आमच्या विद्यार्थ्याच्या शिक्षण रूपी दुधामध्ये जर कोणी माती घालवायचं काम केलं तर त्याच्या ताटात आम्ही मुतल्याशिवाय राहणार नाही. मोदी साहेब, फडणवीस साहेब, तुमचं सरकार पाप्याचं झालंय. पापी. संबंधित मंत्री असतील, संबंधित अधिकारी असतील, या कायद्यामध्ये ज्याचे हात भरून आहे त्याच्यावर SITची चौकशी लागली पाहिजे. मी शेतकऱ्याचा पोरगा, इथं मला बोलायला आयोजकांना संधी दिली. जास्त काय सांगत नाही पण एवढंच सांगतो, अरे तुम्ही आमदार फोडा, तुम्ही खासदार फोडा, तुम्ही
तुम्ही नेत्याचे घर फोडा, त्याचे पक्ष फोडा, अजून काय फोडून घ्यायचं ते फोडा. मात्र इथून पुढे जर कोणता पेपर फुटला तर आम्ही या राज्यकर्त्याच्या अंगावर कापड शिल्लक ठेवणार नाही. इन्कलाब वंदे भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. कोणी छत्र्या उघडू नका. एक मिनिट अरे दादा तिकडे पहा. ए पोरं ऐक रे, ऐक. शांत बस. एक लक्षात घ्या, इथं स्टंटबाज करायला आपण आलो नाही. 3 दिवस आपण छाप मारली ते बी लक्षात घ्या. त्यामुळं आवाज वाटते का रे? आवाज वाटते का पाय? अरे आपला माईकचा आवाज जरी सरकारनं बंद केला असेल, वरती घे तू दुसरा पण बॉक्स. वरती घ्या दुसरा पण बॉक्स. याले का? ए पोरं मागायला आवाज आला का? मग हे बोललेलं कसं काय कळालं तुला? अरे मी स्पर्धा परीक्षा शिकवतो का? गोटे खेळलो का एवढे दिवस? यानंतर मगर सर आपल्यासमोर 2 मिनिटं घेणार आहेत. त्यानंतर दीपक दादा, त्यानंतर रोहित दादा आणि शेवटी आपण सांगता करेल. अभिजित दिपके नंतर. बघा, मी फक्त तुम्हाला 2च गोष्टी बोलतो. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आपल्याला स्वाभिमानानं जगण्यासाठी, आणि तो स्वाभिमान टिकावा म्हणून संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समान न्याय आणि समान संधीचं तत्व दिलं. या सरकारनं आपण कोणाच्याही विरोधात नाही. तुमचे आमदार फुटले आम्ही रस्त्यावर नाही, खासदार फुटले आम्ही रस्त्यावर नाही, पक्ष फुटले आम्ही रस्त्यावर नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पक्ष फुटले, त्यांचे घरातले माणसं फुटले, आम्ही रस्त्यावर नाही. आम्ही फक्त आहोत रस्त्यावर आमच्या पेपर फुटीसाठी. एवढं समजून घ्या. आणि जर आमच्या संविधानाने दिलेली समान न्यायाची आणि समान संधीची जर तत्व तुम्ही पायमधली तुडवत असाल, त्याचा खून करत असाल, तर तो खून आम्ही होऊ देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही आमचं रक्त सांडायला तयार आहेत. इथं बसलेल्या अर्ध्या मुली अशा आहेत की त्या अर्धा डबा लावून फक्त अभ्यास करतात. अर्धा डबा, एक डबा पण घेत नाहीत. इथं असे मुलं आहेत जे तिघांमध्ये 2 डबे लावतात आणि खातात. त्यांना तुम्ही त्या अन्नाची किंमत, सरकारला आपण मायबाप म्हणतो ना, त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे की आपण या महाराष्ट्राचे मायबाप आहोत, या महाराष्ट्राचे पालक आहोत, आणि त्या पालकत्वाच्या भूमिकेतून आपल्याला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय मिळाला नाही तर हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रावर वाढणार. एवढंच मी बोलतो. शेवटी फक्त एकच नारा देतो, भारत माता की. विद्यार्थी एकतेचा. धन्यवाद. यानंतर एक पेपर फुटी झालीच पाहिजे. घोषणा कशी दिला तू? अरे आपण काय बोलायलो? पेपर फुटी झालीच पाहिजे म्हणाले. पेपर फुटी थांबलीच पाहिजे. ऑनलाईन पेपर झाला ना, काय एक मिनिट बरोबर. यानंतर अभिजित दिपके आपल्यासोबत मनोगत व्यक्त करणार आहेत. भारत माता की. इन्कलाब वंदे. जय 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 भीम. जय 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 भीम. छत्रपती शिवाजी महाराजांचा. मित्रांनो, आज मला आपल्या देशात आपल्या घरी येऊन 1 महिना पूर्ण झालेला आहे. मागच्या 1 महिन्यापासून देशभरात फिरलो आणि मागच्या 16 दिवसापासून आम्ही जंतर मंतरवर बसलेलो आहे. कशासाठी बसलेलो आहे? कोणाचे वोट मागायला नाही बसलोय, कोणती पॉलिटिकल रॅली करायला नाही बसलोय. ज्या 20 पेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केली आहे त्या मुलांना न्याय भेटला पाहिजे याच्यासाठी बसलेलो आहे. आणि त्याच्या बदले आम्हाला काय भेटलं? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. हे लोक अराजक आहे, यांना संविधान माहिती नाही. संविधान हातात घेऊन चालतोय आणि सोबतच असणारे मुख्यमंत्री साहेबांना विचारायचंय, सकाळी 5 वाजता संविधानात कुठं लिहिलं होतं की शपथ घेऊ शकता?
भाजपचे जे प्रेसिडेंट आहे नितीन नबी, ते थोड्या दिवसाआधी बोलले की जे लोक जंतर मंतरवर आहेत ते कॉक्रोच आहेत, ते व्हायरस आहेत आणि व्हायरसचा खात्मा आमचे कार्यकर्ता करतील. ते या देशात जेव्हा जेव्हा मुलं विद्यार्थी परीक्षेचा मुद्दा उठवतात, बेरोजगारीचा मुद्दा उठवतात, त्यांना हे सरकार व्हायरस म्हणून बघती. तर या सरकारला मला फक्त एकच सांगायचं, आम्ही व्हायरस नाही, आम्ही वॅक्सिन आहे. आम्ही वॅक्सिन आहे, आम्ही व्हायरस नाहीये. व्हायरस तुम्ही लोक आहे ज्यांनी पूर्ण कीड लावून ठेवली या देशाच्या एज्युकेशन सिस्टमला. धर्मेंद्र प्रधान ते थोड्या दिवसाआधी बोलले जे लोक जंतर मंतरवर बसलेले ते दहशतगर्द्यांची, ते आतंकवाद्यांची बी टीम आहे. धर्मेंद्र प्रधानला मला म्हणायचंय, आमच्या 20 पेक्षा जास्त मुलांनी जीव दिलेला आहे. तर जर आतंकवादी कोणी आहे तर धर्मेंद्र प्रधान आहे. तुमच्यामुळे लोकांचे जीव गेलेले. आणि मी आज सकाळी दिल्लीवरनं आलोय. आता लगेच हा कार्यक्रम झाला की मी दिल्लीला वापस चाललोय, कारण की हे आमचं जे दिल्लीतलं आंदोलन आहे ते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाल्याशिवाय आम्ही वापस घेणार नाहीये. आणि हे फक्त नीट साठीच नाहीये, गैरसमज करून घेऊ नका. फक्त नीट साठी नाही, नीटच्या मुलांची आत्महत्या झालेल्या आहे त्यामुळे आम्ही त्यांचा आवाज उठवतोय. पण देशाची सगळी शिक्षण व्यवस्था एकंदरीत कोलांडली आहे, आपली पूर्ण कोलॅप्स झालेली आहे. ती सुधारवण्याची सुरुवात आहे. आणि सोनम वांगचुक सरांचा मी एक मेसेज घेऊन आलोय. सरांना काल मी सांगितलं होतं, काल मी माझ्या घरी चाललोय, छत्रपती संभाजीनगरला चाललोय. तर सर म्हणलेले चाललायस तर अजून लोकांना घेऊन ये. तो कोण कोण येणार आहे इथून? कोण कोण जंतर मंतरला येणार आहे, दिल्लीला येणार आहे? आपण दरवेळेस बस असतो, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा म्हणतो की म्हणतो. तर आता वेळ आलेली आहे, जंतर मंतरवर या देशाचा युवा, या देशाचा विद्यार्थी एकत्र येत आहेत. तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जंतर मंतरला यायचंय आणि आंदोलनाला अजून मजबूती द्यायची आहे. महाराष्ट्राच्या मुलांशिवाय आणि छत्रपती संभाजीनगर शिवाय हे आंदोलन पुढे जाणार नाही. तर माझी फक्त एकच विनंती आहे, सगळ्या लोकांनी इथून जितका वेळ का होत नाही तितक्या वेळेसाठी तुम्ही जंतर मंतरला यावं, तिथं थांबावं. देश बदलायचा, आपल्याला सिस्टम बदलायचा आहे. आणि देश आणि सिस्टम फक्त या देशातला युवाच बदलू शकतो. आणि आता थोड्या वेळ आधी मला 1-2 दिवसापासून, थोडा वेळ घेतो सर, 1 मिनिट फक्त. मागच्या काही दिवसांपासून मला एक प्रश्न सारखा विचारला जातोय की तुम्ही 16 दिवसापासून जंतर मंतरवर बसलेले एवढ्या उन्हात, सोनम वांगचुक 9 दिवसापासून उपाशी आहे, सरकार तरी ऐकायला तयार नाहीये, प्रधानमंत्री तरी ऐकायला तयार नाही. तर तुम्ही काय, यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर माझ्या मनात प्रश्न येतो, जर देशाचे प्रधानमंत्री आपलं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार? डोनाल्ड ट्रम्पचं ऐकणार का? डोनाल्ड ट्रम्प म्हणतो रशियाचं तेल घेऊ नका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. डोनाल्ड ट्रम्प म्हणतो टॅरिफ 0 करून टाका, प्रधानमंत्री तयार होऊन जातात. आणि आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागतोय. जर तुम्ही रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर पेपर फुटी का नाही थांबू शकत तुम्ही? जर तुम्ही रशिया युक्रेनचं युद्ध थांबवू शकतात तर धर्मेंद्र प्रधान सारख्या छोट्या मंत्र्याचा राजीनामा का नाही घेऊ शकत तुम्ही? तर हे बोलून मी माझं बोलणं संपवतो. आणि परत एकदा सांगा, कोण कोण जंतर मंतरला येणार आहे? नक्की आले पाहिजे मित्रांनो. छत्रपती संभाजीनगरचा मी आहे. जर तुम्ही इथून सोबत नाही आले तर आपल्या इज्जतीचा प्रश्न आहे आता. तर येसाल ना नक्की. आणि इथे जेवढे टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, रोहित सर आहे, मी यांना इन्व्हाइट करतो, एकदा प्लीज तुम्ही सगळे जंतर मंतरला या आणि एकदा विद्यार्थ्यांसोबत उभा राहा. आणि मला खात्री आहे जेवढे इथं शिक्षक आहे, नेते आहेत, ते सगळे जंतर मंतरला नक्की येतील, कारण की विद्यार्थ्यांसोबत सगळ्यांनाच उभा राहिलं पाहिजे. आणि पेपर कुठलाही असो तो ऑफलाईनच झाला पाहिजे, ऑफलाईनच झाला पाहिजे. जर पेपर ऑफलाईन नाही झाला तर सरकारला ऑफलाईन करून टाकू. थांब रे, मला माहित आहे तू आलं का, तू कोण आहे, काय लय माहित आहे ना. जंतर मंतर येणार का हो व्हायला? इथे येताना आमचे काय झालं मला माहिती आहे. आणि येतो मला जंतर मंतर, मला फोन करायला नेमका कुठे म्हणले गाडी आहे का, पोलीचं लग्न आहे, काय लागलं तुमचे. या ठिकाणी माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा सैनिकांसाठी देशाच्या जोरदार टाळ्या होत्या. आपल्या टाळ्यामध्ये दम नाही, आपली
रुआनी, वो दरिया ही क्या जिसमें नहीं रुआनी, अरे जोश नहीं लल्ला तो किस काम की तेरी जवानी. या ठिकाणी माजी सैनिक 2 मिनिटं बोलायलेत. धन्यवाद. भारत मातेला वंदन करतो. भारत मातेला वंदन करतो. कश्मीर मांगोगे तो खीर देंगे. क्या मांगोगे? अरे कश्मीर मांगोगे तो क्या देंगे? गलत हो गया? चलो ठीक है, बहुत बढ़िया. दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे. तुम्ही चंद्रशेखर आझाद, भगत सिंग या देशासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, ज्यांचे तुम्ही सळसळते रक्त आहात, सळसळते रक्त आहात. अभिजित भैयांनी आता सांगितलं, हे आंदोलन दिल्ली नाही, दिल्ली पासून नल्ली पर्यंत जायला पाहिजे. जनसामान्यांचा आवाज दाबला जात आहे, लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. मित्रांनो, आता सध्या पंढरपूरची वारी चालू आहे. पंढरपुराची आपल्यावर कृपा आहे आणि आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. अशा भूमीतले महाराष्ट्र हे राष्ट्र नव्हत, महाराष्ट्र हे राज्य नसून एक राष्ट्र आहे. तुम्ही एक राष्ट्राचे सैनिक आहात. मित्रांनो, खरोखर एकच मिनिट, हा आवाज मित्रांनो, प्रधानमंत्री जी दिल मन की बात करते हैं, हम दिल की बात करते हैं, हम दिल की बात करते हैं. तुमच्या विद्यार्थी प्रतिनिधीमध्ये ग्राउंड 2 टाइम पोरं करायले. तुमचा सर्वात महत्वाचा एक मिनिट, वयवाढीचा मुद्दा आहे, पोलीस भरतीच्या पोरांचा. आणि आपली पहिली मागणी आहे, डिसेंबरच्या आत भरती काढा. आमचं पोरग जे कुंभमेळा घ्यायचा आहे त्याच्या बंदोबस्ताला गेलं पाहिजे. आणि त्यासाठी जो माणूस ग्राउंडवर असतो, तुमच्यासाठी रात्रंदिवस पळत असतो, त्या एका पोराचं म्हणणं 2 मिनिटं ऐका, नंतर रोहित दादा बोलतील आणि शेवटी आपण कार्यक्रमाची समाप्ती करूया. ओके, एक मिनिट. त्या पहिले दीपक दादा आपल्यासोबत वार्तालाप करणार. दीपक दादासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. हे बघा, मी सध्या पोलीस भरतीच्या मुलांचा ग्राउंड घेतो. माझे मुलं 2-2 टाइम ग्राउंड करत्या. काय 2-2 टाइम ग्राउंड करत्या. आणि जर महाराष्ट्रात असे निगडे काम होत असेल, फेपरफुटी काम होत असेल ना, तर ते काय कामाचे आमचे. मी सांगतो गावणे सर तुम्हाला, आज पूर्ण एवढे पब्लिक आहे, माझे मुलं आहेत तिथं. मी मागे होतो, मुलांनी मला समोर पाठवलं, सर तुम्ही समोर जा म्हणून. या जगामध्ये, या भारतामध्ये बाबासाहेबांनी जन्म घेतला, त्यांनी आमच्यात कलम दिली. बाबासाहेबांनी जन्म घेतला, त्यांनी आमच्या हातात कलम दिली. हे विसरू नका सरकार, या देशात भगतसिंग बी जन्मले, दांड हातात घेऊ आम्ही. मुद्दे मानताय सर तुम्ही योग्य आहे. तुम्ही फक्त सांगा आम्ही कुठे यायचं, आम्ही येऊ. पण आज जर विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला तर मी काय सांगतो, बाबासाहेबांनी कलम दिली, भगतसिंगने दांडगे दिले, आम्ही हातात घेऊ. मी निवेदन जेव्हा वाचून दाखवल तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर असतील. अरे ये तो झाकी है, ये झाकी है, पिक्चर अभी बाकी है. कळलं का? अरे भाइयों बहिणों, याच्यानंतर लय मुलांचं आपल्याला, तेव्हा थांबा जरासं, प्रत्येकाचं मत ऐकू द्या. यानंतर दीपक दादा आहेत, ते छत्री कमी. तुम्हाला माझी शपथ आहे, खाली बसा. कृपया विनंती आहे, खाली बसा. खाली बसा. हे मागाले नेपाळ छत्र्या काल करायला रे. छत्री बंद करा, ती छत्री बंद करा. पोरी बंद कर छत्री, छत्री बंद कर. छत्री मागाली खाली बसा, खाली बसा, खाली बसा. पेपर
ढगफुटी ऐकली होती, ढगफुटी. या सरकारने पेपर फुटी पण दाखवली. या महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे. महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे आणि या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या विद्यार्थ्याचं दुर्दैव आहे. त्याच्या आईला त्याला टीईटी कळत नाही, तो शिक्षण मंत्री झाला. काय त्याची व्याख्या करा आणि कोणता माईचा लाल दीपक केदारला रोखू शकत नाही. कराळे साहेबांचा देवा भाऊ असेल, अरे 80 लाख लांडी बहीण गेला तर आता कुठला राहिला देवा भाऊ? आता देवेंद्र फडणवीस. अरे काय ते काय शिक्षण मंत्री आहे? शिक्षण मंत्री दिले ते. आता परवा दिवशी कांदे सरांची भेट झाली दादा भुसेन सोबत. दादा भुसेनला म्हणले, अरे ते सीबीएसईच्या पॅटर्न मध्ये छम्मा छम्मा काय टाकलंय? दादा भुसे म्हणते ते काय असतंय? ते म्हणले, अरे टीईटीचा पेपर फुटला. ते म्हणे कधी फुटला? अरे काय शिंदे साहेब, अरे एकनाथ शिंदे साहेब, शिक्षणाची थट्टा थांबवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला तर सत्ता हिरावून घेण्याची ताकद एकनाथ शिंदे तुमच्याकडे माणूस नसेल. काय ते पांढरे केशन दादा भुसे, तुमच्याकडे जर शिक्षण मंत्र्याला माणूस नसेल, हा दीपक केदार इथून सांगतोय प्राध्यापक विठ्ठल कांगणेंना शिक्षण मंत्री पेपर फुटतोय. या चक्कर मध्ये कराळे सर नाराज होतील. एकनाथ शिंदेकडे माणसं नसतील तर आम्ही माणसं देतो. विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा. अरे लेकरं ज्या पद्धतीने आता सांगितलं, अरे नीटच्या पेपर मध्ये 25 ते 27 विद्यार्थी मेलेत. एमपीएससीच्या टीईटीच्या परीक्षा कशाला तुम्ही ऑनलाईन घेताय? अरे नवीनच प्रथा आहे, शिक्षकांनी सांगायचं मी शिक्षक आहे. ही कोणती परीक्षा आहे? आणि मग तुमच्या जर बुडात दम असेल देवेंद्र फडणवीस, तुम्ही टीईटीची परीक्षा घेताय ना, तर शिक्षकाची घ्यायच्या आधी आमदार, खासदार आणि मंत्र्याची घ्या. धनुवाद्यांची अवलाद शिक्षण संपवायला निघाली आहे, दुसरं तिसरं काही नाही. आणि म्हणून एकत्र या छत्रपती संभाजीनगरला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. आम्हाला स्टेज टाकू दिला नाही. फडणवीस 2029 ला तुला जर ट्रायलीवरती उभा नाही केलं तर ट्रायलीवर उभा करणाऱ्याला विद्यार्थी आहेत आणि जालिनवालचा बागचा हत्याकांड करता का? कोंडमारा करता का? आमचा श्वास दाबता का? लाज वाटली पाहिजे यांना विद्यार्थ्यांचा कोंडमारा करायला. पण लक्षात ठेवा, ताकदीने ताकदीने हे आंदोलन यशस्वी झालंय. जोरात टाळ्या वाजून इथून टाकून द्या. सगळ्यांना रोखलं, विद्यार्थ्यांना धमकावलं, त्या अकॅडमी वाल्यांना सुद्धा धमकावलं, लायब्ररी वाल्यांना धमकावलं. पण ज्या वेळेस
आणि म्हणून मित्रांनो, अभिजित तिपके इथं कॉक्रोच म्हणून आले. ते कॉक्रोच आहेत. त्यांना वाटत असेल अभिजित तिपके कॉक्रोच आहेत, पण चला इथं पॅन्थर उभा आहे. पॅन्थर गोड घेतल्याशिवाय राहणार नाही. 2 कोटी विद्यार्थी, 2 कोटी. पुढे आम्ही ठरवणार 2 कोटी मतदार आहेत विद्यार्थी महाराष्ट्रात. जरी ऑफलाईन पद्धत बंद नाही केली, ऑनलाईन पद्धत बंद नाही केली, समजून घ्या. मला इशारा नाही द्यायला येतो. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. शेवटचं एक वाक्य आणि माझं भाषण संपवतो. मित्रांनो, विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या, पेपर फुटी करणाऱ्या त्या हरामखोरांचे घर जर तुम्ही बुलडोझरनी नाही पाडले, तर पुढचा मोर्चा या पेपर फुटीवाल्यांचे घर बुलडोझरनी पाडायला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही. माझी हिंमत झाली नाही पाहिजे करायला या हरामखोरांचं एन्काउंटर. काय एन्काउंटर होत नाही? अरे 27 विद्यार्थी आमचे मारतायत आणि ह्या सगळ्यांना VIP ट्रीटमेंट, करोडो रुपयाचा घोटाळा, ही सगळी साखळी आहे शिक्षण संपवण्याची. मित्रांनो, जोरात घोषणा द्या. लय जणांनी घोषणा दिल्या. जोरात हात वर करा. ऑफलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. ऑनलाईन पद्धत बंद झालीच पाहिजे. फडणवीस सोच म्याव. फडणवीस सोच म्याव. अरे भारत बाप की, भारत बाप की. माता बाप आहे ना. अरे वाकला चलू दे रे. आगे बढ़ो वाले को थाम. अपना खड़ोपा मोबाइल नंबर 1 है. हा चला लक्ष द्या इकडे. नर्सिंग कॉलेज फेक GR. यानंतर लक्षात घ्या. 2 मिनिटं बोलतो. मागील अनेक काळापासून MPSCचे आंदोलन होत आहे. MPSC देवेंद्र फडणवीसांनी एक प्रयोगशाळा करून ठेवलेली आहे. मागेही 2 वर्षापूर्वी एक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी राज्यभर मोठे आंदोलन उभं व्यक्त करतील. विनंती एकच आहे, कृपया मी तुम्हाला आवर्जून सांगितलं, आपल्या आंदोलनाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे थोडे शांत करा. तिकडे पलीकडे जे असतील त्या विनंती आहे थोडी. दोन मिनिटं. यानंतर आपल्या सोबत हिजबुल सरदार आहेत रोहित दादा. एक मिनिट. थोडं वातावरण थोडं वातावरण या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेला आहे. पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, पण तरी सुद्धा 1-2 घोषणा आपण घेऊया. विद्यार्थी एकजुटीचा एवढा
कमी आवाज कसा चालेल? शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार. मी सांगतो तुम्हाला. एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला. त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे. विठ्ठलभाऊ कांगणे सरांना मी सोशल मीडियावर बघितले. भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात. आणि एवढं ते जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहेत, सामान्य परिवारातले आहेत. जेव्हा केव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात. आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथं व्यक्त करतो. अभिजित भाऊ दिपके इथे आलेत. तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळ्या वाजून सत्कार आपण केला. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठी ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतात. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसामध्येच जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांनी एकदम भारी कधी हसूड हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषा लय भारी वाटते मला, त्यांची आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील, माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील बरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्वच मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलवलं नसतं तरी मी इथं आलो असतो. या छत्रपती संभाजीनगर याच्या
गावाबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजेंनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. तसंच तुमची परिस्थिती आहे. हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काय हरकत नाही. आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण. आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल, नाही तर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलाचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे, यासाठी तुम्ही त्या ठिकाणी संघर्ष करा. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय एमपीएससीचा निर्णय बघितलाय का? पण मला सांगा, लहानपणीपासून आपण LKG मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, अंगणवाडी पासून काय शिकवतात? बालवाडी घ्या नाही तर जन्मल्या का? बर, आपला आकडा एक मागणी वाढत गेली तर इथं संपायचंच नाही आपल्याला. तिथं पोलीस जातील कोण आहेत? मला सांगा, आपले जे कुठले आकडे आहेत, तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याच्यावर जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे, बरोबर का नाही? अरे बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्यांची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतली असं सांगितलंय. हे साप चुकीचे, हे साप खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे. त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढताय, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक शब्द लय भारी आहे, गोंडसे, नॉर्मलायझेशन. अभिजित भाऊ, तुम्ही अमेरिकेतून आलेला आहे. अमेरिकेतल्या लोकांना आणि खास करून ट्रम्पवाल्यांना, ट्रम्प माशे जे कुणी असतील, ट्रम्प तात्या, त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहिती, मनात काय हे माहिती आहे, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहे. पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय, तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावून बसेल. कोणाला कळलं का हे? काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं हे नॉर्मलायझेशन काय? ते म्हणले नाही नाही, महत्वाचे म्हणले फॉर्म्युला वगैरे काय आहे का? नाही नाही, महत्वाचे. अरे मला काय कळेनाच काय. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय, महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही झाली? लय भारी झाले ना. पेपर फुटला का? काय भाव निघाला होता? 40 लाख, 50 लाख. पण त्याच्यामध्ये मार्क किती पर्यंत होते? फायनल 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का? आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता. काय बोलला?
अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला अभ्यासाला गेला निघून आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतोय आणि पैसे दिले आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल एक मुलगा मला बोलला मी अभ्यास करायचो कितीतरी तास मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110 आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता. तो बसायचा दुकानावर आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा. त्याला मिळाले 80 आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेले 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआर म्हणतात ना त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही? त्याच्यात कुणी गंडवागंडवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धती त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले आणि मग त्याच्या मागे लपवून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती, एका खासदाराची किंमत किती. पण एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? मला एक मुलगा म्हणाला एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्या, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही. आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13,000 रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला? बर 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे नाही तर 12वीचे घेतात ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही? मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. युपीएससीची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत? कमी आहेत का नाही? मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या तर किती प्रश्न करावे लागतील? 5000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल 9ची बॅच असेल त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंडे होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन येता पेपरवर काय लिहिले ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरला तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. ते हे जे काय हे आपल्याला थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी आणून पाडायचं. तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेलाय का? कुठं जाती ती लिंक? TCS
TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा, विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा, TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी, TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठं घाबरणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं, 6.5 लाख विद्यार्थी बसतात. अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हतं पेपर फुटला. त्याचं कारण असे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीये, दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण टीईटी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, MPSC परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? घरातले आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात, तिथे पेपर फुटतो, त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची, आपल्या सगळ्यांची, आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं, नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. मुंबई मंत्रालय. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया. पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपते पुरी? 24 तारखेला. 24 बघा, मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो. त्यांनी जो युक्तिवाद मला दिला, त्यांनी मला सांगितलं काय झालंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूरत आहे असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काही सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो, तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी. ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली, शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो, साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले आहेत की कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं, तुम्ही बोलत असाल आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू. पण गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं आंदोलन झालं, आज इथं जे आंदोलन होते, काल परवा लातूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, 140 कलम लावून टाकलं, तिथं वर्धेलाही लावलं, तरी तुमचं झालं. आता पोलीस प्रशासनाला आणि CM साहेबांना आणि मंत्र्यांना पण सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा, तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी लावा. आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय चुकणार. काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला, परत एकदा मागच्यांना विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही, आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊस तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं, तुम्हाला परवडणार नाही.
कुठे राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथं घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय, काय सांगू तुम्हाला. अजितदादा म्हणायचे हे जे नेते आहेत ना, आज इथं असतो नंतर तिथं असतो. पण 2029 ला तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे सामान्य लोक महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे इथे जे विद्यार्थी नेते, युवा नेते उभे आहेत ना बरेचसे, उद्या जाऊन प्रस्थापित लोकांना तिकीटच द्यायला नको. उद्या जर तुमचा आवाज अधिवेशनामध्ये भक्कमपणे मांडायचा असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणी आपण कुठेतरी उद्या जाऊन संधी दिली पाहिजे. फक्त कांगणे सर नाही, इथं कराळे सर आहेत, आपले साबळे सर आहेत, पलीकडे आहेत, सगळे आहेत. अभिजित भाऊ कुठे गेले? अभिजित भाऊ आहेत. झालेच पाहिजे. तुम्हाला एक विनंती आहे, एमपीएससीने जो आदेश काढला तर तुम्ही हप्ता फाडा. एमपीएससीने जो बघा, एमपीएससी कोणाच्या तरी सांगण्यावरनं दुर्दैवाने त्या ठिकाणी चालते. त्यामुळे एमपीएससीला पण सांगायचं, सीबीआय, सीआयडी, त्याच्याबरोबर आरबीआय ह्याची स्वायत्ता संपलेली आहे. ईडी मला माहिती आहे, ईडी आणि इलेक्शन कमिशन. त्यामुळे एमपीएससी हे स्वायत्त संस्था महाराष्ट्रातल्या उद्या होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची संस्था आहे. त्याच्यात कृपा करून राजकारण येणार नाही याची दक्षता तिथे असणाऱ्या अध्यक्षांनी तिथे घ्यावी. मी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो. मी तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्या ठिकाणी असेल, अधिवेशनामध्ये सुद्धा तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लढेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं, शिका आणि काय, शिका आणि काय, त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असताना आता आपल्याला बोलावं लागेल, शिका, संघटित व्हा, रस्त्यावर उतरा आणि संघर्ष करा. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात, पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. एमपीएससीचा पण मुद्दा महत्वाचा, नीटचा पण मुद्दा महत्वाचा आणि आमच्या पोलीस भरतीचा तिथं पेपर फुटला होता. कारण का वर सगळेच रे बाबा, सगळेच. त्यामुळे तुम्ही बघा, हे असंच ऑनलाईन काहीतरी करायला गेले. पोलीस भरतीचे लोक इथे आहेत. SRPFचा एक पेपर फुटला होता माहिती ना, हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित. 75 सगळे क्वेश्चन, 85% सगळे तिकडचेच प्रश्न. काय असेल ते, तो फुटला. तलाठी फुटला. आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती म्हणजे काय झालंय, हे सरकारच कशावर उभं राहिलंय, पक्ष, नेते, आमदार, खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही ऑफलाईन तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना, तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं, परमिशन नाही मिळाले. काँग्रेस सरांनी काय सांगितले, ये तो झाकी काय, ये तो झाकी है, ये तो झाकी है. 12 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये. आपण तिथं आंदोलन करावं, शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे बाबा सगळं माहितीये. काल परवा 3 दिवस झालं
पोलीस अधिकारी लायब्ररीमध्ये जात आहेत आणि धमक्या देत आहेत. म्हणजे आम्हाला ईडीची धमकी दिली, आम्हाला CBI ची धमकी दिली, आणि बिचारा लायब्ररीच्या मालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धमकी काय देतात? ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स. काय घाबरू नका, कुणी काय करू शकत नाही. आम्ही पंढरपूरला आंदोलन केलं, आम्हाला परवानगी नव्हती. आंदोलन झालं का नाही झालं? पण इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, परवानगी नव्हती, झालं का नाही झालं? हे आंदोलन झालं का नाही झालं? आता उद्या आर्मी आणा नाही तर काही करा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. आम्ही आंदोलन करणार म्हणजे काय. त्यामुळे सोशल मीडियावर जेवढं जास्त तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर अजून लोकांना तुम्ही तिथं सांगा. आणि हे सर्व जे काही आपले विद्यार्थ्यांचे नेते, त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत, आणि हेच एकजूट अशीच ठेवली तर विजय 100% आपला आहे. त्यामुळे विद्यार्थी एकजुटीचा हात वर करून, विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी. शांत. मागण्याचं वाचन होणार आहे आता. लक्ष द्या. मागण्याचं फक्त धीर धरा, लखलख नका करू. हा, लक्ष द्या. मी आताच लक्ष द्या. मी आताच 2 दिवसा अगोदर वर्धेमध्ये आंदोलन केलं. 2 वर्षाच्या अगोदर याच देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं 238 गव्हर्नमेंटच्या क्षेत्रातल्या नोकऱ्या प्रायव्हेटायझेशन केल्या, त्या खासगीकरण. तर त्याचं पहिलं आंदोलन वर्धेत चालू केलं होतं. 8 दिवस धरणे आंदोलन केलं, सरकार ऐकलं नाही. मग मी माझ्या अवकातीवर आलो, आणि माझ्या अवकातीवर आल्यावर दादा मी डायरेक्ट दुकानं लावले. मोदी चायवाला, रिकाम टेकडा चिवडा सेंटर, आणि बेरोजगार पकोडेवाला. आणि आंदोलन एवढं व्हायरल झालं का बंद्या जिल्ह्यात आंदोलन झाले, आणि सरकारनं 238 क्षेत्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीचा GR कॅन्सल केला. ही आज तशीच परिस्थिती आहे. आता तुमच्या जागा MPSCतून भरल्या तर या चोट्याला कमिशन भेटत नाही. ठीक आहे. जर यायनं टेंडर IBPS ले आणि TCS ले दिलं तर तिकडून गल्लुऱ्या खाले भेटते यायला. आणि ह्या गल्लुऱ्या 900 रुपये फी आहे. किती रुपये फी आहे? 1000 रुपये. किती रुपये फी आहे? 1000. आता त्याच्यात ठीक आहे, MPSCचा पेपर कलेक्टरच्या स्ट्रॉंग रूमला येते, 8 दिवस जमा राहते. पेपर 11 वाजता सुरू होते तर 9:30 वाजता स्ट्रॉंग रूम मधून निघते. आपल्या समोर फोडते ना पेपर, 2 लोकांच्या सह्या घेऊन फोडते ना. आता जर ऑनलाईन पेपर असला आणि एखादा वायर साल्यानं दुसऱ्याच रूम मध्ये टाकला आणि तिकडं 4-5 पोट्टे बसवले तर आपल्याला का भेंड माहीत पडणार आहे का? आणि हे असे चोर करत आले. एक आता मायापाशी एक बातमी आली का TCS मध्ये असणाऱ्या नोकरीवर असणाऱ्या ठीक आहे माणसाच्या घरी त्याचं पोरग आणि त्याची पोरगी दोघे जण नोकरीवर लागले जास्त मार्क घेऊन. हे लागले कसे हे आमचा प्रश्न आहे. बरोबर आहे का? हा, मग जर अशी पेपर फुटी होत असेल तर हे आम्हाला मान्य नाही. आणि तुम्हाला सांगतो, आंदोलन मी वर्धेला आंदोलन केलं, क्लासमध्ये बाकी लोक माझ्या सोबत होते. दादा क्लास लोकांनी धमक्या दिल्या, तुमचं काय स्टँड आहे, तुम्ही पोरं घेऊन येणार का? मी त्याला सांगितलं का पोरावर केसेस होणार नाही. ते बॅनर आहे ना, बॅनर, हे बॅनर छापणार वाल्याची मीटिंग घेतली. म्हणजे करायसरचे बॅनर छापू नका. काऊन तर नागपूरच्या कॉक्रोचच्या ठीक आहे रॅलीतले बॅनर व्हायरल झाले होते, नितीन स्टाईल वालं. ठीक आहे. आणि ते व्हायरल झाल्याच्या नंतर माये म्हटलं, मी त्या बॅनरवाल्याने म्हटलं का तू बॅनर छाप. म्हणे मेल ID वर मेल नाही करतायत, म्हणे आमचे मेल पाहिजे. मॅमला मला पेन ड्राईव्ह मध्ये ते मी आणतो छापून. ठीक आहे. मी नागपूरवरून बॅनर आणले छापून. आणि त्याच्यानंतर यायला वाटत असं का इथंच होते. आणि हे पोलीसवाले सगळे आपले बांधव आहे. आणि आंदोलन आक्रमक जरी झालं तर टेन्शन घ्यायचं नाही. ज्याला कायदे कानून माहित आहे त्याला विचारायचं, डग्यात बसायचं, इन्कलाब जिंदाबादचे नारे द्यायचे. ठीक आहे. आणि काहीच नाही करत. पोलीसवाले पोलीस स्टेशन मध्ये नेते, चहा पाजते, 2 तासानं सोडून देते. ठीक आहे. त्याच्यामुळे ठीक आहे 90 केसेस आहे, 90 पोलीस केसेस आहे, 90. ठीक आहे. त्याच्यामुळे लोड नाही घ्यायचं. पुन्हा 10 लागल्या तर साल्याला 100 पार करू, 100 करून द्या. ठीक आहे.
त्याच्यानंतर आता ही परीक्षा ठीक आहे ऑनलाईन केली. ऑनलाईन आम्हाला पाहिजे नाही, पेपर का पाहिजे? का पाहिजे? त्याच्यानंतर स्टेनोग्राफरच्या जागा त्यानं फ्रीज केल्या, त्या का केल्या पाहिजे? चालू. त्याच्यानंतर ह्या चोट्यानं त्या GR मध्ये काय लिहिलं माहित आहे का? मेनच्या परीक्षा तुम्ही द्यान तर मेनच्या परीक्षेसाठी वेगवेगळ्या फॉर्म भरा लागन, वेगवेगळी फी भरा लागन. साल्या का कमिशन घ्यायचा धंदा आहे का MPSC म्हणजे? गोर गरीब पोरं इथं आहे, शेतकऱ्याचे कष्टकऱ्याचे पोरं आहे. इथं साला आम्ही एक वेळ टिफिन खातो, अर्धा मेसचा डबा बोलावतो, काहून तर पैसे कमी पडले पाहिजे. आणि तुम्ही ठीक आहे, जर एक पोरगा 4 मेन्सले क्वालिफाय झाला 4 पोस्ट साठी तर त्याला किती रुपये भरा लागेल माहित आहे? 4,000. किती हजार? का झाडाला लागते का साले म्हणा पैसे? ठीक आहे, आम्हाला अजिबात हे मान्य नाही. ठीक आहे, मेनचा केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन वर्षातून एकच वेळा 1,000 रुपये घेते आणि जेवढ्या परीक्षा फॉर्म निघन तेवढे फॉर्म ठीक आहे 1,000 रुपयात भरता येते. आमची MPSC ला मागणी आहे का असे आमच्याकडून एक वेळा 1,000 रुपये घ्या. जेवढ्या MPSC च्या याड निघन, जेवढ्या प्री राहीन, जेवढ्या मेन्स राहीन ह्या आम्हाला भरता आल्या पाहिजे. पाहिजे का नाही? पाहिजे का नाही? हा, त्याच्यानंतर यायनं का केलं पुन्हा एका वर्षात 3 परीक्षा म्हणते साले हे. ठीक आहे, आता पोट्टे बसते 6 ते 7 लाख. किती लाख? एका पोट्ट्याची फी किती? 1,000. म्हणजे हे एका वर्षात 3,000 करोड रुपये छापणार आहे दादा. किती हजार करोड? 3,000 करोड. कोणाकडून? आपल्याकडून. म्हणजे आम्हाला साल्यानं कॉपी जिवंत राहते. तुम्ही कोचिड आहे, कोचिड. इथं नरेंद्र बसलाय, धर्मेंद्र बसलाय. इथं या महाराष्ट्रातलं शेतकऱ्याचं, बेरोजगार युवकाचं, कष्टकऱ्याचं, कामगाराचं रक्त शोषण करायला देवेंद्र बसलाय. आणि देवेंद्र भाऊ हे समजून घ्या तुम्ही. ठीक आहे, आम्ही तुम्हाला सांगतो का आम्हाला याच्यानंतर MPSC च्या वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या परीक्षा तुम्ही MPSC ला डायव्हर्ट केल्या ना, पण त्याचा पेपर पॅटर्न जाहीर केला नाही. सिलेबस कसा राहील जाहीर केला तो लगेच जाहीर करा. या मागणी पत्रात ते बी लिहिलं आहे. ठीक आहे, आणि परीक्षा नॉर्मलायझेशन ऑनलाईन बंद झाल्यावर नॉर्मलायझेशन खबरच बंद होते. ठीक आहे, नॉर्मलायझेशन पाहिजे नाही. ठीक आहे, पोलीस भरतीची याड या 8 सप्टेंबर पर्यंत निघाली पाहिजे का नाही? त्याच्यानंतर अनेक पोरं आहे वयवाड आहे का नाही? अनेक पोरं आहे वयवाडीवाले का ज्याचं आता बस शेवटच्या टप्प्यावर येऊन टेकलाय का सर आता शेवटलं वर्ष आहे, त्या पोरायले 2-2 वर्षाची वयवाड झाली पाहिजे का? झाली पाहिजे का? त्याच्यामुळे पोलीस आहे ना याच्यानंतर आंदोलकाला धमक्या दिल्या. लायब्ररीत येऊन म्हणलं तुमच्यावर पोलीस केसेस माहीत आंदोलनात म्हणे का कार्टूनचे बॅनर पोराच्या हातात दिसले तर फोटोग्राफी करून त्याच्यावर केस दाखल करीन. मी म्हणलं पहिले मायावर कर जा. ठीक आहे, मग पोरायले पाहत बस जा. ठीक आहे, म्हणलं माझे शतक तरी पूर्ण करून टाका. ठीक आहे, तर मग ते चूप राहिले. मला मीटिंग मध्ये बोलावलं, मला म्हणते पोलीसवाले का तुम्ही काय करणार आहे आंदोलनात? मी म्हणलं सरकारच्या विरोधात नारे देणार आहे. काय करणार आहे म्हणजे? ठीक आहे, आमचा जीव घेणारे तुम्ही आहे तर मग कोणाच्या विरोधात बोलणार आहे? मग म्हणून एवढं लक्षात ठेवा का भगतसिंगाचं सारखं आयुष्य जगता आलं पाहिजे. आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तर आयुष्य लहान असलं तरी चालते पण महान असलं पाहिजे. भगतसिंग 23 वर्ष जगले हे लक्षात ठेवा. म्हणून एक नारा देतो, तुम्ही माझ्या मागून आवाज द्या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोला क्रांती सूर्य बिरसा मुंडांचा. इन्क्लाब, इन्क्लाब. आणि एक बहुजन चळवळीतला पोरगा आहे. ठीक आहे, आणि जबरदस्त आहे गोविंद पोलाड. त्याला सर 2 मिनिट द्या. ए पोरो, शेवटचे 2 मिनिटं गेलो. शेवटचे 2 मिनिटं लक्षात घ्या. शेवटचे 2 मिनिटं गेलो, लक्षात घ्या. थांबणार रे. बाजूला थोडं पुढे बाजूला. इकडे पहा, शेवटचे 2 उभं राहू नका, थांबल्या का? 2 मिनिटं फक्त पोराला. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं. आपलं शिष्टमंडळ ऐका रे. आपलं शिष्टमंडळ 5 जणांचं पहिल्यांदा निवेदन घेऊन विभागीय आयुक्तालयाकडे जातील. ते वापस येतील.
पण या ठिकाणी विचार मंचावर सन्माननीय आमदार रोहितदादा आहेत, नितेश कराळे सर आहेत, दीपक दादा आहेत. त्याच्या पहिले मी रोहितदादाला विनंती करतो की तुमचे जेवढे आमदार असतील, तुमचे जेवढे खासदार असतील, तुम्ही या ठिकाणी एमपीएससीचा GR फाटला तर दुखायला म्हशीचं इंजेक्शन वघारीला नको. थांब रे, थांब जरासा. मी कुठला नेता नाही आणि नेता व्हायचं म्हणल्यावर कुठल्या पार्टीत जाणार नाही. एक गोष्ट लक्षात ठेव. थांब रे पुरा सर, सागर सर, ये पब्लिक होता इधर से. एक गोष्ट का सांगालो मी, पहिल्यांदा रोहितदादांना या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये थांबणार आहे. चल मागा रे, इकडे पहा. ऐका पोरं, महत्व. अरे मी तुमच्यासाठी बोललो, कामाचं ऐका. या ठिकाणी आपण आंदोलन केलं, या ठिकाणी रोहितदादा सोबत दिसलो, या ठिकाणी काँग्रेसचे लोक भेटले. तेव्हा काही जण पांडगुळ आहेत जे लोकांच्या घरातल्या काकाला जाऊन पप्पा म्हणतात, त्या फाड खाऊन सांगायचं की तुम्ही काय करसाल, माझ्यावर कमेंट करसाल किंवा प्रशासकीय अधिकारी माझ्याकडे दाखवसाल तर माझ्याकडे फॉर्च्युनर आहे, बायकोच्या नावावर थार आहे, अर्धा एकर शेती माझ्या नावावर आहे, बायकोला एक पंच घेऊन दिलेली आहे, मग क्लास चालतोय, GST नंबर 1 आहे, कोणता केळं गावाकडे करू शकत नाही. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची, विद्यार्थ्याच्या वतीनं आम्ही रोहितदादांना आणि जे विरोधी पार्टी आहेत त्यांना, 36 जिल्ह्यामध्ये तुमचे आमदार आहेत. अरे महाराष्ट्रातला गोरगरिबाचा पोरगा पोलीस भरतीला जाते तेव्हा त्याला राहण्या खाण्याची व्यवस्था नसती, तेव्हा आज तुम्ही या ठिकाणी ऐलान करा, महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात या पोलीस भरतीचा पोरगा आला त्याचं राहणं खाणं तुम्ही करसाल. केवळ आपल्याला आश्वासन नकोय, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी आश्वासन नकोय. इथं आपण माईक हातात घेतला म्हणजे नेते व्हायला आलो नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. पण विद्यार्थ्याची तळमळ आहे. स्पर्धा परीक्षा क्षेत्रातल्या शिक्षकांना विनंती आहे, अरे एकजुटीने राहा, कोणता माईकाला तुमचं वाकडं करू शकत नाही, हाही शब्द इथून द्यायला. आणि तुम्हाला जेव्हा लॅबमध्ये पोलीस प्रशासकीय अधिकारी आले ते म्हणले आंदोलनात जाऊ नका, असं कोणता मायकाला तुम्हाला म्हणला नाही. तो म्हणला फक्त क्रांती चौकात जाऊ नका. तुम्हाला मी म्हटलं होतं, तो जर म्हणला आंदोलनात जाऊ नका और उसका नाम बताओ, बाद में मेरी पावर दिखाता मैं क्या हो. आम्ही हातात भांगड्या घातल्या नाहीत, या पोराच्या भरोश्यावर गाड्या घोड्या फिरतो. आमचं काम आहे त्या पोरांवर अडचण झाली तर भाऊ यांना त्यांना पुढे झक मारता आली पाहिजे. आणि म्हणून आणि तळमळ आहे, एमपीएससीचा पेपर फुटतो, तुमचे आमदार खासदार फुटले, आम्हाला काही छाडा घेणार नाही. पण हा पेपर फुटला ना पाहिजे का, तर या पेपरच्या भरोश्यावर गोरगरिबाच्या हिताचा प्रश्न आहे, त्याच्या घराच्या चित्रचरित्राचा प्रश्न आहे. एक वेळचा पोट मारा आहे, तो अभ्यास कर. अरे थांब, अरे एक वेळचा पोट मारा करून तो अभ्यास करतो आणि हरामखोरांनो तुम्ही पेपर फुटता. पेपर फोडण्यामध्ये या राजकीय नेत्यासोबत भिकार चोट प्रशासकीय हे बी मान्य करा. अरे आपल्याला तलाठी ऑफिस मध्ये गेल्यावर ताण तलाठी देतो, ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर ताण ग्रामसेवक देतो, सिव्हिल मध्ये गेल्यावर आपल्याला क्लर्क ताण देतो. पहिले आपले हे, आणि तुम्ही प्रशासनात गेल्यावर पहिले हे सुधरा, पोलीस व्हा, चौकात नोकरी करा. अरे पण ज्याचा रुमाल मळलेला आहे, ज्याचा बूट फाटलेला आहे, त्याला कोपऱ्यात घेऊन साल्यावर त्यांच्यावर दडपशाही करू नका. तुमचं काम आहे. अरे केवळ यावरून सांगालो, केवळ बोल बच्चन नदी सुधारणार नाही. 12व्या शतकापासून छक मारली, अनेक जण बोलले, काही धतुरा वाकडं झालं नाही. इथं बोलल्यान तुम्ही सुधारणार तयार नाही. कांग्रेस जनता पार्टी वाले मला दिल्ली को आएंगे, यहाँ ने को उनको दिक्कत है तो दिल्ली को कहां से आएंगे, दिल्ली को आएंगे. इथं आम्हाला माहित आहे काय झालंय. त्यामुळं पोरं आपल्या ज्या मागण्या आहेत त्या असतात. पहिली मागणी सर्वात महत्वाची आहे, शिक्षकांना टीईटीची गरज काय, पहिला प्रश्न आहे. शिक्षकांना टीईटीची गरज काय. या महाराष्ट्रामध्ये 157 पद आहेत, मग प्रत्येक पदाला परीक्षा करा, लागल्यावर तो काम बरोबर करतोय का, तो न्याय बरोबर देतोय का, आणि त्यानंतर 5 वर्ष आमच्या भोकांडीवर बसवण्यासाठी जे आमदार खासदार निवडून येतात यांच्यासाठी एखादी परीक्षकां पेपर
कळलं का? पेपर मला करू द्या, चला एक पास होऊन दाखवा म्हणा. त्यामुळे विनंती एकच आहे, एकच गोष्ट आहे, पोरं आपली एकजूट दिसणं गरजेची आहे, आपल्यात एकोपा दिसणं गरजेचं आहे. उद्या हेच माया मागे लागतील रे. तुम्हा दुकान लय नंबर 1 आहे. हा फक्त माया मागे लागून काही धोत्रा भेटणार नाही, माहिती चहा पाजणार मी यांना. पण बाळांनो, एक भाऊ म्हणून सांगालो, आपली एकजूट दिसणं गरजेचे आहे. या आंदोलनावर परिपूर्ण गोष्टी होतील असं नाहीये. यापेक्षाही पुन्हा आपल्याला एकत्र यावं लागेल. कारण एक दगड आहे, त्या दगडावर आपण घणानं घाव घालालो. पहिला घाव, दुसरा घाव, तिसरा घाव, चौथा घाव. कुठल्या तरी घावात तो दगड फुटणार आहे. तो दगड फुटण्यामागे पहिल्या ठोक्याचं देखील योगदान असते. हा पहिला ठोका आपण इथं मारला. महाराष्ट्राच्या कोपऱ्यात आपल्याला ठोका आणायचा आहे. प्रशासकीय यंत्रणेला विनंती आहे, लॅबमध्ये जाऊन गोरगरिबांचे लेकरे, तुमच्याही परीक्षेच्या अडचणी होत्या, कदाचित तुमचे पेपर फुटले असते तर तुम्ही लॅबमध्ये आले नसते. तुमचे पेपर फुटले असते, तुम्ही लॅबमध्ये आले नसते, तुम्ही पावसात कुठतरी भिजत असते आणि शेतात कुठतरी राबताना दिसली असते. त्यामुळं विनंती आहे बाबा, जरी तुम्हाला वरतून प्रेशर आलं, वरतून ताण आला, साहेब म्हणले किती जमा होतात पहा. यायनं सकाळी मी 8 वाजता इथून गेलो लोकांच्या गाडीत, यायला कळू नाही म्हणून. 8 वाजता मी पाहिलं पोरगा आमचे 5च आणि पोलीस वाले 500. मी ठरवलं मायला एक बी नाही आलं तर मी भाषण पोलीस देणार, निघून जाणार. आपलं ठरलं, मुकाटे गेलो बारीक सर इथंच उभे होते. सागर सर, त्याला माहित नाही, काच काळे होते. मी गाडी मुद्दाम गेलो, ते आपल्या राहुल भाऊची गाडी होती. दुसऱ्या गाडीत गेलो मुद्दाम. हा त्याच्यात मग ही गाडी माझ्या मागून झाली. आमचे पोरं कधी पुन्हा यायला वाटलं सर याच्यात, पण सर तिच्यात नव्हते. सांगायचं एकच आहे बाळांनो, स्टेनोग्राफरचं पद रद्द केलंय. तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा मी म्हटलं होतं बाळांनो रस्त्यावर या. लग्न लोकांच्या भरोशावर करतात नसते बाब्या. नवरदेव तू हे, पोरगी तू शोध है ना. माय बापाला मॅनेज कर, काहीतरी कमव है ना. आसमान से टपका, खजूर पे लटकन, घर का घाट का. तुला कोण धतुरा पोरगी देईल भाऊ. पण तुझं काम काय आहे की बाबा तुम्ही माझ्याकडे आले तेव्हा सांगितलं होतं स्टेनोसाठी, तेव्हापासून आंदोलन करा. अरे सरकारला माहित झालंय या पोरं हे मुर्दाड आहेत, हे एकत्र येत नाहीत. पण इथून पुढे आपली ही एकजूट दिसली पाहिजे, आपण रस्त्यावर असलो पाहिजे, त्यासाठी एकत्र यायचंय. असे मरेलवाणी नाही, आपल्या काहीच स्थान नाही. तुम्हाला जोरात आवाज करा, नुसता आवाज करा. आपला टाइम संपलेला आहे, पण काही मागण्या सांगतो. जलसंपदा विभागामध्ये काही 18 पोर आहेत, त्यांची नियुक्ती करावी ही मागणी तुमच्याकडे द्यायलोय. त्यानंतर स्टेनोग्राफरच्या पदाची मागणी दादा ही सभागृहात मांडा. त्यानंतर पोलीस भरती लवकर काढा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, थांबे हे धवा मला सांगा, आमदार खासदार होण्यासाठी वय लागत नसेल तर आमच्या पोलीस भरतीच्या पोरासाठी वय का? म्हणून या पोलीस भरतीच्या पोरांना वय वाढ करण्यात यावे. आणि नसेल तर पोरं 2029 सर्वांनी फॉर्म भरा. इकडे काहीच धतुरा होईना तर तिकडे तरी आजमावून पाहू. आपल्याला जी बोलती तिथं मतदान करेल. काय करा म्हणजे आपण आपल्या मताची विभागणी करू. फक्त इकडे असं होणार. या ठिकाणी युवा काँग्रेसचे अध्यक्ष आलेत. पहिले पोरं वयवाढीचा मुद्दा मांडला. बाळा तुमच्या MPSCची आणि आपली मेन मागणी आहे, परीक्षा ऑफलाईनच करा. हा मुद्दा भरकुटू देऊ नका. आपण एकत्र परीक्षा ऑफलाईन करा म्हणून आलोत. आणि जर आता एकत्र आले नाही तर माय चान्स सांगतो, या पोलीस भरती देखील ऑनलाईन करणार आहेत. 100 मीटर
चिप मध्ये अनेक अडचणी आल्या, 1600 मीटर मध्ये अनेक अडचणी आल्या. घालवाल पुढं. आणि पहिल्या शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला बे. हे मला कसं शिक्षण मंत्री करेल? आणि कोणाला खुर्ची नको भाऊ सध्या. प्रत्येक जण बेजार खुर्चीमुळे. आपला कार्यक्रम बरोबर चाललाय, चालू द्या. फक्त विनंती आहे बाळांनो, तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत या व्हिडिओ माध्यमातून आपला विरोध पहिले प्रशासकीय यंत्रणा हे थांबणे वयवाडी हे बाळा तो थांबता अधिवेशनामध्ये थांबणे काही होत नाही. देऊन टाकतो कॉलेज काही नाही. इथं हे आपलं पहिली सुरुवात आहे. मी आवर्जून सांगितलं की बाबा ये सूरत बदलनी चाहिए. आपल्या डोक्यात एकच लक्षात ठेवा, ये सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं. हो आग कहीं भी, ना तेरे सीने में सही मेरे सीने में सही, हो आग कहीं भी, चला वो आग जलनी चाहिए. वो आग जलनी चाहिए. आपलं काम आहे इथून पुढं. मी आवर्जून रूपरेषा सांगायलो, आंदोलन आम्हाला क्रांती चौकात प्रशासकीय यंत्रणा घेऊ दिलं नाही, पण तुमच्या वतीनं तुमच्यासाठी तुमचा भाऊ म्हणून एक शब्द द्यालो, नेक्स्ट आंदोलन क्रांती चौकातच. दॅट्स कॉल हार्ट माय इगो. विषय तो नाहीये की आम्हाला तुम्ही परमिशन दिलं नाही. नेता आल्यावर कोण परमिशन मागतो तुम्हाला? अरे गरीबाचे पोरे म्हणून तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला. नाही. इथून पुढे दबायचं नाहीये. नेक्स्ट टार्गेट आपलं लक्षात घ्या, पुणे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ऐका रे पाय पोरं, थांब तू लय बोलायला रे. तुला एकट्याला ताण दिसला माझ्यापेक्षा. थोडं काही वेळासाठी माझ्यासाठी एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला काही लोकांसाठी टाळ्या वाजवायच्या. 3 दिवस आम्ही बेजार होतो, त्या लोकांनी अहोरात्र मेहनत घेतली. एक भाऊ म्हणून सांगतो त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. यामध्ये आंदोलनाच्या रूपरेषेपासून आम्हाला देशमुख सर सोबत होते, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. टाळ्या कमी वाजल्या, पुढचे आंदोलन काँग्रेस सर येणार नाही. शेवटचे वेळ होते. त्यानंतर अमोल गाडेकर सर टीम इग्नाइट, अमोल गाडेकर सर टीम इग्नाइट, जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही भेऊ नका, आंदोलन चालू द्या, मी आहे सोबत तुमच्या. बापू सर जाहिरात, मी सोबत येत आणि होऊ नका. इग्नाइट इग्नाइट. त्यानंतर तुम्हा मला घडवलं ज्या माणसाचं पुस्तक आम्ही वाचलंय, सन्माननीय बाळासाहेब शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यानंतर कवी, व्याख्याता, वक्ता आणि शिक्षक सतीश शिंदे सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. जे बी टाळ्या वाजवणार नाही पाहिजे, कार्य रात्री झोपत कार्यक्रम होणार. यानंतर विजय शेळके सर, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बापू गायकवाड सर, जोरदार टाळ्या वाजवा. नितीन सोळंके, टाळ्या चालू ठेवा. या लोकांनी मेहनत घेतलेली, बेजार झालेले. यानंतर बाळकृष्ण डाके, यानंतर बोला गुरुजी मराठी, यानंतर दुटे सर, अमोल गायके सर, विष्णू पाटील सर, नवनाथ राठोड सर, मकरंद आंबेडकर सर, दुबे सर, कोलते सर, दिलीप जाधवर सर, पवन शिंदे सर, धनंजय आकाश सर, विजय सुरासे सर, सोनू पवार सर, सचिन मोहिते सर, मगर सर, उमेश पाटील सर, टाळ्या वाजवा. अमोल पाटील सर, पवन पाटील सर, कृष्णा दिंडोरे सर, सुमित काकडे सर, सहदेव केंद्रे सर, उत्तम गोरे सर, सुदाम पवार सर, सचिन तवार सर. आणि टाळ्या वाजवा आता माझ्यासाठी. आपल्या सर्व मागण्या एक ना एक मागणी, आपण जवळपास 13 मागण्या आहेत, मात्र प्रमुख मागणी बाळांनो आपली एकच आहे, परीक्षा ऑफलाईन झाली पाहिजे. आणि ज्या ज्या प्रशासकीय यंत्रणेने आपल्यामध्ये फूट पडू नाही, आपलं संरक्षण व्हावं, आपल्याला ताण येऊ नये, त्या पोलिसांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आपलं निवेदन या ठिकाणाहून गेलेलं आहे. निवेदनाची प्रत आपल्याकडे येईल.
ज्यांनी आपल्याला पाठिंबा द्यायचा त्या कृती समितीकडे द्यायचा आहे. नेक्स्ट व्हिजन हे युट्यूब माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून पोरं कळवल्या जाईल. पण परीक्षा ऑफलाईन झाल्याशिवाय तुमचा वाहक थांबणार नाही हा शब्द इथून द्या. तुम्हाला आवर्जून सांगितलं की आम्हाला कुठल्या पार्टी पक्षाशी घेणं नाही. आमचा आत्मा विद्यार्थी आहे, आमचा भाऊ विद्यार्थी आहे, आमचे दिवस विद्यार्थ्यावर वाईट दिवस आले तर सदैव मैदानात राहील हा शब्द तुमच्यासाठी देतो. काय चालतंय ना? चला या ठिकाणी पोरं सरळ रेषेत जा. पोरीवर पहिले तुम्ही निघा सर्वांनी. प्रदेश अध्यक्ष राष्ट्रगीत आपल्याला 1 मिनिट शेवटी राष्ट्रगीत घ्यायचं बघा. राष्ट्रगीत घ्यायचे. विद्यार्थी एकजुटीचा स्पर्धा परीक्षा कृती समितीचे सर्व सदस्य जे वारंवार आपल्या सर्वांसाठी लढतात ते आमदार रोहितदादा पवार, कांगणे सर, कराळे सर, साबळे दादा, इथं आमचे तुपकर दादा, इथं सगळेच आमचे वसीम अक्रम साहेब, अभिजित दिपके आणि मंचकावर उपस्थित असणारे आपल्या सर्व विद्यार्थी प्रतिनिधी. खऱ्या अर्थानं आपण सगळे मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. मी फार वेळ घेणार नाही कारण का सचिन, सेहवाग, विराट कोहली सगळ्यांनी बॅटिंग करून झालेली आहे आणि त्यामुळे